विद्यार्थी मित्रांनो, आज बघा आपण एक वर्गमूळाच्या संदर्भात गणित घेऊन वर्गमूळ असेल किंवा घनमूळ असेल ते कसं सॉल्व्ह करायचं. आता बघा का आपल्याला ही किंमत विचारली, इथं लक्ष द्या. वर्गमूळ जर असा असेल, अशा एखादी संख्या जर असेल, याचा अर्थ असतो त्याचा पावतीचा गाथा किती या 1/2 असतो. हे लक्षात ठेवा. ह्या ट्रिक्सवर हे गणित सुटतं. आता बघा कसं आहे, सध्या किती आलंय, स्क्वेअर रूट ऑफ 100 आहे, म्हणजे किती इथे 100चा 1/2 घात आहे. परत त्याला किती घात आहे, या दुसरा घात आहे, म्हणजे त्याचं किती आलं इथं दुसरा घातलेला आपण. मग काय होतं, घाताचा घात असल्यावर काय होतो, कॅन्सल होतो. म्हणजे किती 2 काय झाला कॅन्सल, म्हणजे किती आलं हे फक्त 100. परत ह्याच्यामध्ये काय आहे, वर्गमूळामध्ये परत काय आहे 100, म्हणजे उत्तर किती आलं इथं 10 आलं. आता बघा इकडं हा घाताचा घात आहे, म्हणजे किती आला, ही 64चा 2/6 आला, म्हणजे किती आला 64चा 1/3 आला. 64चा 1/3 आला म्हणजे इथं आलं वर्गमूळ. 64 हा 4चा घन आहे, म्हणजे इथे किती आला इथं 4, इथं आलं 4, इथं आलं 10. आता खाली बघा इथं सोपंच आहे, वर्गमूळ 36 आहे म्हणजे 6, म्हणजे पूर्ण किती आलं बघा, ह्याची किंमत आली 10, ह्याची किंमत आली आपल्याला 4, आणि खाली खाली किती आहे 6. आता हे जर सॉल्व्ह केलं तर काय येतं, 10 वजा 4 किती आलं 6, 6 भागिले 4 किती आलं 1. फक्त हा नियम लक्षात ठेवा, वर्गमुळामध्ये जर x असेल तर किती असतं ते x⁻1/2, किंवा जर असं असेल इथं घन असेल ते घनमूळ असते. कसं लिहितो आपण, x चा 1/3 घात लिहितो. लक्षात ठेवायचं, म्हणजे गणित कशावर आहे, वर्गमूळ आणि घनमुळाच्या प्रॉपर्टीवर आहे, हे लक्षात ठेवा. इथं मुळे कन्फ्युज जास्त होतात बघा. इथं वर्गमूळ आहे, त्याचा परत वर्ग आहे, म्हणजे ते कसं सॉल्व्ह झालं बघा, वर्गमुळात 100 आहे आणि त्याचा वर्ग आहे, आणि एक नियम आहे घातांकामध्ये, घातात जर ए असेल त्याचा m वा घात असेल, त्याचा n वा घात असेल, दोघाचा काय होतो इथं गुणाकार होतो. दोघाचा काय होतो गुणाकार. फक्त ह्याच्यावरती गणित सुटतंय बघा. किती आलं उत्तर मग आपलं 1. ओके, थँक्यू, धन्यवाद.